सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाचं महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर विशेष सहकार्य केलं जाईल अशी ठाम ग्वाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। विद्यापीठ परिसरात पीएम उषा योजनेअंतर्गत मंजूर निधीतून उभारण्यात येणाऱ्या कला व ललित कला संकुल आणि जीव विज्ञान संकुल या दोन अत्याधुनिक इमारतींचे भूमिपूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर होते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले की कुलगुरू डॉक्टर महानवर यांनी विद्यापीठातील विविध प्रलंबित प्रश्न व विकासात्मक प्रस्तावांबाबत सविस्तर माहिती दिली आहे। विशेषतः पंढरपूर येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्राबाबत सकारात्मक चर्चा झाली असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा केला जाईल। तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांच्या प्रश्नावरही सकारात्मक भूमिका घेतली जाईल। या दोन्ही विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतः चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विद्यापीठाला नेहमीच सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्राध्यापक देवानंद चिलवंत, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे, ॲडव्होकेट मल्लीनाथ शहाबादे, डॉक्टर वीरभद्र दंडे, डॉक्टर महादेव खराडे, अभियंता गिरीश कुलकर्णी, प्रल्हाद कांबळे, डॉक्टर गौतम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पीएम उषा विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले।